तर लोणावळ्यातील भुशी धरण बॅक वॉटरफॉल दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आली आहे। 5 जण वाहून गेल्यानंतर आता धबधब्यावर जाणाऱ्या रस्त्यावर आणि जंगल परिसरामध्ये बोर्ड लावण्यात येणार आहेत। एकूण 10 बोर्ड या परिसरामध्ये लावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। नागरिकांसाठी जाहीर सूचनेचे हे फलक असून सेंट्रल रेल्वे भुशी डॅम यांच्याकडून हे फलक लावण्यात येणार आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी। पाहूयात। काही तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत, मात्र लोणावळ्यामध्ये जी दुर्घटना घडली, 5 जण दुर्दैवाने वाहून गेली आणि त्यानंतर प्रशासन जे आहे ते सतर्क झालेलं आहे। प्रशासन जाग झालेलं आहे आणि त्यांनी आता सूचना फलक लावणार आहेत। येत्या काळामध्ये हे सूचना फलक आपल्याला अशा पर्यटनाच्या स्थळी त्याचबरोबर जंगलामध्ये दिसणार आहेत, ज्यामध्ये नागरिकांच्या सुरक्षेच्या काही सूचना जारी करण्यात येणार आहेत। वर्षा विहारासाठी लोणावळ्यामध्ये पुण्यातील एक कुटुंब आलं होतं आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले। मात्र अशा घटना वारंवार घडू नये यासाठी भुशी धरण परिसरामध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी अशा पद्धतीचे हे 10 बोर्ड लावण्यात येणार आहे। सेंट्रल रेल्वे मार्फत हे बोर्ड लावण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर सेंट्रल रेल्वे भुशी डॅम नागरिकांसाठी जाहीर सूचना, सर्व पर्यटकांना सूचित करण्यात येते की या ठिकाणी बुडण्याच्या घटना घडल्या आहेत। ज्यांना पोहणे माहित होते त्यांनी बुडाल्यामुळे आपला जीव गमावला, म्हणून कृपया पाण्यात प्रवेश करू नका, हे आपल्या जीवनासाठी धोकादायक असू शकते। अशा आशयाचे हे जे फलक आहे या ठिकाणी लावण्यात येणार आहे, जेणेकरून पर्यटक या ठिकाणी जाऊ नये आणि आपला जीव गमावू नये। कारण की ही या ठिकाणाची पहिलीच घटना आहे, कारण की या ठिकाणी अशी घटना कधीच घडलेली नाही। परंतु या अंसारी कुटुंबियांना या ठिकाणची कोणतीही माहिती नसल्यामुळे अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्यापैकी 5 जण हे पाण्यामध्ये वाहून गेले होते आणि त्यापैकी 4 जणांचा शोध लागलेला, तर अजूनही 1 जण बेपत्ता आहे। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा।